नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय टॉप न्यूज मराठी. धनंजय मुंडे आज बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत या पक्षाचा निर्धार नवपर्वाचा हा पदाधिकारी संवाद मेळावा पार पडला. या मेळाव्यामध्ये या ठिकाणी बीड जिल्ह्यातल्या विविध रिक्त पदांच्या जागी नियुक्त्या देखील करण्यात आल्या आणि मग नेत्यांची भाषणं देखील झाली. पण यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं होतं ते म्हणजे धनंजय मुंडे बोलणार की नाही बोलणार. कारण गेली 200 दिवस धनंजय मुंडे हे काहीच बोलले नव्हते. आधी आजार, मग त्यानंतर त्यांनी बाळगलेलं मौन, मग नंतर विपश्यना, नंतर गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त देखील टाळलेलं भाषण आणि त्यानंतर मध्ये केवळ एक पत्रकार परिषद जी बीड शहरात पोक्सो अंतर्गत शिक्षकांविरुद्ध दाखल झालेल्या गुन्ह्यांमध्ये. पण या सगळ्या दरम्यान एखाद्या व्यासपीठावर जाऊन त्यांनी काही भाषण केलं नव्हतं. पण आज मात्र या बीडच्या निर्धार मेळाव्यात धनंजय मुंडेंनी 200 दिवसांनी भाषण केलं. या 200 दिवसांनंतर जे काही भाषण झालं त्या अवघ्या 7 मिनिटांचं होतं. त्यात शेरो शायरी ही होतीच. आता या 7 मिनिटांमध्ये काही पदाधिकाऱ्यांना ते आपलं बीडचं विकासाचं विजन सांगतील, नवपर्व म्हणून काहीतरी सांगतील असं वाटलं, पण नाही. ते आपलं नेहमीच बीड जिल्ह्याची बदनामी. आता याच संदर्भामध्ये त्यांनी केलेल्या 7 मिनिटांच्या भाषणामध्ये जे काही बोलले ते ऐकून खरं तर पुन्हा एकदा धनंजय मुंडेंना झालंय तरी काय हाच प्रश्न उपस्थित होतो. कारण ते आपलं नेहमीप्रमाणे बीड जिल्ह्याची बदनामी झाली, बीड जिल्ह्याची बदनामी झाली असं सांगत सुटतायत. पण बीड जिल्ह्याची बदनामी कुणामुळे झाली, त्यात ज्यांच्यामुळे झाली ते बीड जिल्ह्यातले, परळी शहरातले आणि मुंडेंच्याच जवळचे होते हे मात्र ते कधीच सांगत नाहीत. आणि याच भाषणाचा लेखाजोखा आणि आतापर्यंत बीडमध्ये काय घडलंय या सगळ्या संदर्भातलं लाईव्ह म्हणजेच अर्थात धनुभाऊ वाल्यानं माती खाल्ली तेव्हा बीडची बदनामी नाही झाली. महादेव मुंडेंवर जरा बोला ना. मुळात प्रश्न हा येतो की 200 दिवसांनी तोंड उघडलं, पण ते देखील ज्यांच्यामुळं आपल्याला पाय उतार व्हावं लागलं मंत्रिपदावरून, ज्याच्यामुळं आपली प्रतिष्ठा पणाला लागली, त्या वाल्मिक कराडबद्दल, बीडमध्ये घडलेल्या हत्याकांडांबद्दल एकही शब्द चकार काढलेला नाही. खरं तर महादेव मुंडे प्रकरण हे त्यांच्याच परळी विधानसभा मतदारसंघात घडलं. विधानसभेत आवाज उठवायचा सोडा, विधिमंडळाच्या पायऱ्यांवर देखील त्यांनी या संदर्भात चकार काढला नाही. महादेव मुंडे प्रकरण असो किंवा आता एक नवीन चर्चेला आलेलं प्रकरण याच परळीमध्ये घडलेलं बापू आंधळे प्रकरण असो, आणि एक प्रकरण तर अख्ख्या बीड जिल्ह्यातनं महाराष्ट्रात गाजलं, संतोष देशमुख हत्या प्रकरण. या तिन्ही प्रकरणामध्ये याच धनंजय मुंडेंच्या निकटवर्तीयाचं म्हणजे त्यांच्या जवळच्या माणसाचं नाव येतंय. एका प्रकरणात तर मुख्य आरोपी म्हणून आहेच, उरलेल्या दोन्ही प्रकरणांमध्ये याच वाल्मिक कराडचं नाव येतंय. पण त्याबद्दल मात्र मुंडे बोलायला मागत नाहीत. मुंडे भाषणाला उभे राहिले
तितक्यात खालून कार्यकर्त्यांनी आवाज टाकायला सुरुवात केली. धनंजय मुंडे तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है. धनंजय मुंडे तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है. धनंजय मुंडेंनी माईक हातात धरला आणि पहिलंच वाक्य उच्चारलं. बघितलं ना, आगे बढ़ो झाल्यावर काय होतं ते. आता कुठे आगे बढ़ो झालं तुम्ही? प्रत्येक प्रकरणात तर पीछे मुडो केलं तुम्ही, प्रत्येक प्रकरणात. आणि त्यानंतर त्यांनी जे भाषण सुरू केलं त्यातलं अत्यंत महत्वाचं वाक्य म्हणजे, जर वैर माझ्याशी होतं तर माझ्या या मातीची बदनामी का? कुणाला सुनावायचं होतं हे वाक्य? संदीप क्षीरसागर, सुरेश धस, मनोज जरांगे, कुणाचंही नाव न घेता तुम्ही सवाल उपस्थित केलात. पण कधीतरी आपल्याच जवळ असलेल्या कार्यकर्त्यांनी आपल्याच जिल्ह्याची कशी बदनामी केली या संदर्भात कधी विचार केलाय का? अहो, ज्या वाल्मिक कराडला पोसलात तुम्ही, घरगडी बनलेला जो तुमचा हा वाल्मिक कराड आज तुमच्याच डोक्यावर बसला आणि अख्ख्या बीड जिल्ह्याची बदनामी केली, ते तुम्हाला नाही दिसलं? अहो, या वाल्यानं माती खाल्ली आणि बीडची बदनामी झाली, हे तुम्हाला नाही दिसलं? अहो धनुभाऊ, आता तरी सोडा की हे सगळं. किती वर्ष त्या वाल्मिक कराडला जवळ जवळ करून राहणार? अहो, तुम्ही 15 जुलै 2025 ला 50 वर्षांचे झालात. त्यातली 25 वर्ष या वाल्मिक कराड सोबत काढलीत तुम्ही. 2000 सालापासून तुमची एकमेकांशी मैत्री, तुमच्या भारतीय जनता युवा मोर्चाच्या शाखेची पहिली स्थापना या वाल्मिक कराडनी केली होती. खरं की खोटं? 2000 ते 2004 मध्ये तुम्ही भाजयुमचे प्रदेशाध्यक्ष होतात. तिकडे त्याच वेळी 2001 ला वाल्मिक कराड परळीतून नगरसेवक म्हणून निवडून आला, नंतर उपनगराध्यक्ष झाला, नंतर तुमच्याच कृपेनं प्रभारी नगराध्यक्ष पण झाला. नंतर तुमची कृपा एवढी वाढली त्याच्यावर की तो परळीच्या मुख्यमंत्री लाडक्या बहीण योजनेचा तालुकाध्यक्ष झाला. तुमच्या विविध कंपन्यांमधला संचालक म्हणून त्यांनी काम केलं, हे वेगळंच. पुन्हा जिल्हा नियोजन समितीवर विशेष सदस्य म्हणून तोच. तुमचं जगमित्र कार्यालय हँडल करणारा सर्वे सर्वा वाल्मिक कराड. आता यानं काय काय उद्योग केले 25 वर्षात, हे आम्ही तुम्हाला सांगायची गरज आहे का? त्यानं या 25 वर्षात जे काही केलं ते सगळं प्रत्यक्ष तुम्हाला माहिती की परळी पोलीस स्टेशनला त्याच्या विरोधात किती गुन्हे दाखल आहेत याची जंत्री माझ्याजवळ पण आहे आणि ती महाराष्ट्रासमोर उघड पण झालेली आहे. अहो, तुम्ही काय बोललात? या 200 दिवसात एक गोष्ट जिवारी लागली आणि ती म्हणजे बीड जिल्ह्याची बदनामी. ज्यांनी कोणी केली, भलेही तो बीडच्या मातीतला असेल, बीडच्या मातीच्या बाहेरचा असेल, त्यांना एवढंच सांगायचं आहे, वैर जर माझ्याशी होतं तर माझ्या या मातीची बदनामी का? अरे मलाच प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे, आस्तीन का साप ज्याला दूध पाजलं तुम्ही, तो वाल्मिक कराड. बीडच्या झालेल्या, बीड जिल्ह्यातल्या अनेक हत्यांमध्ये त्याचं नाव समोर येत आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरण 9 डिसेंबर 2024, महादेव मुंडे हत्या प्रकरण 21 ऑक्टोबर 2023 आणि बापू आंधळे हत्या प्रकरण 9 जुलै 2024. तिन्ही हत्यांमध्ये हाच कसा काय? तिन्ही हत्यांमध्ये ह्याचा काय संबंध? तो संबंध काय ते सगळ्यांनीच क्लिअर करून दाखवला. आता तिकडे महादेव मुंडेंच्या पत्नी स्वतःहून सांगतायत, ज्ञानेश्वरी मुंडे तुमच्या बंगल्यावरनं फोन गेला
आणि हा तपास थांबला. आता तुमचा बंगला म्हणजे त्यांना म्हणायचंय जगमित्र कार्यालय. त्या जगमित्र कार्यालयाचा सर्वे सर्वा कोण होता? वाल्मिक कराड ना. या वाल्मिक कराडनं जगमित्र कार्यालयावरून कुठं कुठं सूत्र हलवलीत हे मी सांगायची गरज नाही. प्रत्यक्ष पोलिसांनी ज्ञानेश्वरी मुंडेंना हे सांगितलंय. तीच मागणी त्यांनी केली की या वाल्मिक कराडला अटक करा म्हणून. इकडे बापू आंधळे प्रकरण, हे जे प्रकरण घडलं हे प्रकरण पण परळीतच घडलं. आता या प्रकरणात ज्यांना आरोपी म्हणून तुरुंगात टाकलंय त्या महादेव गित्ते यांच्या पत्नी मीरा गित्ते या देखील तेच सांगतायत की या वाल्मिक कराडनंच आमच्या माणसांना आत गुंतवलंय आणि बाकीच्यांनी जे उद्योग केले ते बाहेर मोकाट फिरतायत. कधी बापू आंधळे प्रकरणावर बोललात का तुम्ही? कधी महादेव मुंडे प्रकरणावर बोललात का तुम्ही? आणि संतोष देशमुख प्रकरणात बोलणारच काय? कारण की त्या प्रकरणामुळे तर तुमचं मंत्रीपद गेलं, पालकमंत्रीपद हुकलं, पद प्रतिष्ठा पणाला लागली. तुमच्याच बहिणी पंकुताईंनी तुमच्याच समोर आणि तुमच्या समोर पुढे मैदानात बसल्या त्या वाल्या कराड समोर एक वाक्य उच्चारलं होतं. आठवतंय ना? कुठं आहे ते ज्याच्याशिवाय धनुभाऊंचं पानही हलत नाही ते वाल्मिक कराड. मग वाल्मिक कराड तिथं हसतय, उठतय, खिजळतय, बसतय. या वाल्मिक कराडनं काय केलं हो आतापर्यंत? सांगायची गरज आहे का मी? बाळा बांगरने केलेले खुलासे बघितले का? त्यात सुद्धा वाल्मिक कराडचं कसं नाव घेतलंय त्यानं. गोट्या गित्ते हा वाल्मिक कराडचा राईट हँड. या गोट्या गित्तेनं महादेव मुंडेंच्या गळ्याचं मांस काढून त्याचा तुकडा पिशवीत घालून ती पिशवी ती पुडी खिशात 8 दिवस ठेवली. मांसाचा तुकडा वाळला तरी बोंबलत फिरतोय आणि शेवटी तो वाल्याला दाखवला. आणि मग वाल्याने ती पिशवी बाळा वांगरला दाखवून सांगितलं काय? महादेव मुंडे विकेट काढली. प्रकरण कधीच आहे? 2024च. हे प्रकरण घडण्यापूर्वी 2023च. 2023ला तुम्ही कृषी मंत्री होतात. तुमच्याच परळीतलं प्रकरण होतं. काय आवाज उठवला याच्यावर? ती माऊली 18 महिने, आता 2 महिने ऍड झाले, त्याला 20 महिने. परवा विष प्राशन केलं तिने. चौकशी केलीच जाऊन, घरी भेटलाच जाऊन. तुमच्याच परळीत राहते ना ती. विचारलत का काय झालं म्हणून? विधिमंडळात आवाज उठवलात का? का गप्प बसलात तेव्हा? म्हणजे तुम्हाला फक्त ज्यावेळी बोलायचं नसतं तेव्हा मौनम सर्वार्थ साधनम, आणि जेव्हा बोलायचं असतं तेव्हा मग मीच फक्त बोलणार. ही कसली पद्धत? अहो या वाल्यामुळे तर वाट लागली तुमच्या राजकीय पॉलिटिकल करिअरची. 25 वर्ष ज्याला सांभाळलात ना त्यानं डोक्यावर मिऱ्या वाटल्या तुमच्या. स्वतः बाळा बांगरने खुलासा केलाय तुमच्या पीएला मारण्याचा कट रचला होता. एक तरी स्टेटमेंट दिलं का त्याच्यावर? खरं की खोटं तुम्हालाच माहिती ना. अहो एवढे उद्योग करून ठेवलेत त्यानं, पण एकदा सुद्धा कधी विचार नाही केला की हा माझ्या मागं काय करतोय, माझ्या माघारी काय उद्योग करतोय ते. या सगळ्या प्रकरणांमध्ये तुम्ही काय काय बोललात तेही सांगतो. हे बरे झाले दिला अंधार तू इतका मला, एक ठिणगी लागली उजळा याला. अंधार दिला का अंधार केला? अहो तुमच्याच जवळच्या माणसांनी तुम्हालाच अंधारात ठेवलं आणि हे सगळे उद्योग करून घेतले. कधी विचारलं का तेव्हा आल्याला आतापर्यंत 25 वर्षात बाबा तू हे काय करतोयस? तुम्ही इकडं महाराष्ट्रभर दौरे करत फिरताय कृषी मंत्री म्हणून, तो तिकडे प्रतिकृषी मंत्री झाला आणि काय केलं त्यांनी माहितीये ना? शेतकऱ्यांच्या अक्षरशः त्या
हार्वेस्टर पंपाच्या माध्यमातून पैसे लुटले. तुम्ही पालकमंत्री म्हणून बीड जिल्ह्याचे त्या ठिकाणी मिरवत होतात. पालकमंत्री म्हणून यांनी काय केलं बघा. तुम्ही आमदार हा आमदार. या सगळ्या ह्याच्यात अक्षरशः तुम्हाला डुबवलं त्यांनी. तुमचं पॉलिटिकल करिअर पणाला लावलं त्यांनी. तरी देखील अजून एकदा सुद्धा वाक्य तुमच्या तोंडात आलं नाही की आता बस, माझा आणि वाल्मिक कराडचा संबंध संपला, आता यापुढे वाल्मिक कराड आणि माझा काही संबंध नाही. एकदा तरी तोंडात आलं पाहिजे ना. काय येत नाहीये. अजून काय असं काय मधाचा पोळा आहे का तो, का चिकटून बसलाय त्याला? काय असतं त्याच्याकडे तुमचं? अहो, एक एक खुलासे वाल्मिक कराडचे इतके दिवस येत आहेत, 7-8 महिने झाले, पण एकदा तरी या वाल्मिक कराडला माझी चूक झाली, या वाल्मिक कराडला मी जवळ केला असे एकदा तरी तुम्ही म्हणालात का? तुम्ही शेरो शायरी करत राहिला अजूनही. अजूनही तुमच्या भाषणात तेच, ज्यांनी ज्यांनी बाहेरून येऊन या जिल्ह्यात मधल्या काळात एक घटना, एक व्यक्ती, एक जिल्हा, एक माती, एक मतदारसंघ अशा पद्धतीने बदनामी केली, त्यांच्या प्रती 4 ओळी मी म्हणणार आहे. अहो, इतरांनी कोणी बदनामी केली नाही केली हे सोडा, तुम्ही ज्याला पोचलं त्यांनी तुमची बदनामी केली, त्याचं काय? त्याचं काय? काय म्हणालात तुम्ही? तुम्हारी सोच के साचे में ढल नहीं सकता, जुबान काट लो लहजा बदल नहीं सकता. अरे मुझे भी मोम का पुतला समझ रहे हो क्या, तुम्हारे लोह से ये लोहा पिघल नहीं सकता. वाह, टाळ्या. ग्रेट. मुंडे साहेब भाषण करण्यात, शेरो शायरी करण्यात तुमचा कोणी हात धरणार नाही. चला, मान्य आहे. आपण नुसत्या शेरो शायऱ्या करून आणि भाषणं ठोकून तुमची गेलेली प्रतिष्ठा परत येणार आहे का? काय काय या वाल्यांनी काय केलं याच्यावर कधीतरी विचार केलात का? आतापर्यंत या सगळ्या, आतापर्यंतच्या सगळ्या त्या वाल्या कराडच्या सगळ्या काळा तुम्ही हिस्ट्री बघा, काय काय उद्योग केलेत त्यांनी. जगमित्र कार्यालयात बसून तुमच्या नावाखाली, तुमच्या पदप्रतिष्ठेच्या नावाखाली यानं काय काय पेरलंय ते आता उगवत चाललंय. त्याचं काय? या सगळ्या प्रकरणामध्ये अहो, तुम्ही गप्प बसलात ना, तेच चूक करताय. गप्प कशाला बसताय तुम्ही? जेव्हा बोलायला पाहिजे तेव्हा बोलत नाही, आणि जेव्हा बोलायला नको तेव्हा बोलताय तुम्ही. तुम्ही बोलायला पाहिजे होतं तेव्हा, ज्यावेळी संतोष देशमुख प्रकरण घडलं त्याच वेळी. तुम्ही फक्त वरवर वरवर, हो माझ्या जवळचा आहे, हो माझ्या जवळचा आहे, याच्यापर्यंत काय केलं तुम्ही? कर, नाही तर डर कशाला? जायचं होतं संतोष देशमुखांच्या घरी त्यांना भेटायला, काय झालं असतं? होती की पोलीस फोर्स लवाजमा, काय झालं असतं? महादेव मुंडेंच्या घरी गेला असतात, काय फरक पडला असता? आज ते दोन्ही माऊली बिचाऱ्या चक्रा मारत फिरतायत. कळणार आहे, मी 9 वाजता लाईव्हला येणार आहे परत एकदा. त्यावेळी ज्ञानेश्वरी मुंडे आणि मीरा गित्ते कशा न्यायालयात चक्रा मारतायत ना, हे सांगणार आहे मी. 9 वाजता नक्की या परत सगळे. खरं म्हणजे मी तुम्हाला सांगतो, आतापर्यंत धनंजय मुंडेंनी तोंड उघडायलाच पाहिजे होतं. तुम्ही तोंड बंद ठेवलत ना, म्हणून यांचं फावलं. तुम्ही आता नाही मौन स्वीकारलं, 25 वर्षापासून तुम्ही मौनच स्वीकारत आलात. 25 वर्षापासून मौन स्वीकारत आलात, दुसरं काय नाही केलं. बघायचं तुम्हाला? बघा किस्से तुम्हाला ऐकवते त्या वाल्मिक कराडचे. एकट्या परळीतले 99चा पहिला गुन्हा, 2001, 2001, 2002, 2007, 2008, 2012, 2015, 2015, 2024 किती गुन्हे आहेत? इथं फक्त परळीची लिस्ट आहे. परळी ज्या तुमच्या मतदारसंघातली येते. भारतीय शासनाने निर्देशित केलेल्या आदेशाची अवज्ञा, बेकायदा जमाव, एखाद्याचा मार्ग रोखून धरणे, एखाद्याला दुखापत करणे, बेकायदा जमाव जमवून त्याचं नेतृत्व करणे, शांततेचा भंग करणे, बेकायदा जमाव जमवणे, कायद्याच्या आदेशाचं उल्लंघन करणे,
खुनाचा प्रयत्न करणे, दंगा करणे, प्राणघातक शस्त्रांनिशी दंगा करणे, बेकायदा जमावाचा भाग असणे, स्फोटक पदार्थांचा वापर करून शेतमालाचं नुकसान करण्याचा प्रयत्न करणे, इतरांच्या जीवितास धोका होईल अशी दुखापत करणे, आर्थिक नुकसान पोचवणे, अतिक्रमण करणे, बेकायदा शस्त्रास्त्र बाळगणे, प्राणघातक शस्त्रांनिशी दंगा करणे, आर्थिक नुकसान पोचवणे, एखाद्या घरावर अतिक्रमण करणे, शांतता भंग करणे, धाकदपटशा करणे, एखाद्याचा मार्ग रोखून धरणे, नंतर बेकायदा जमावाचा भाग बनणे, एखाद्याचा मार्ग रोखून धरणे, कायद्याच्या आदेशाचे उल्लंघन करणे, हे तर कायम आहे. आणि आता खुनाचा प्रयत्न, दंगा, प्राणघातक शस्त्रांची दंगा, बेकायदा जमाव, ऍसिड हल्ला करण्याचा प्रयत्न करणे, ही सगळी लिस्ट आहे ना, ही 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 पूर्ण लिस्ट परळीतली आहे. आता याच्या पलीकडे आणखी काय पाहिजे मला सांगा. आताचा मकोका तो वेगळाच, संतोष देशमुख हत्या प्रकरण, महादेव मुंडे या प्रकरणात वाल्मिक कराड त्याच्या पोराचा पण हात, धाकट्या मुलाचा. बाळबांगरनी स्टेटमेंट दिलंय, ज्यांनी प्रत्यक्षदर्शी जो साक्षीदार आय विटनेस जे बघितलं सगळं त्याला सुद्धा संपवला. यांनी नोंद काय केली आकस्मिक. प्रशासन, पोलीस सगळे खिशात, डाव्या खिशात पोलीस, उजव्या खिशात प्रशासन, आणि वाल्या इज द हेड. अहो तुमच्या डोक्यावर बसून उद्योग केले हे सगळे त्यांनी. कुणाला नेमायचं, कुणाला आणायचं, कुणाला ठेवायचं, कुणाची बदली करायची, कुणाचं प्रमोशन करायचं, कोण ठरवलं सगळं. बीड जिल्ह्याची बदनामी कुणी केली. या बीड जिल्ह्याची बदनामी करताना पहिल्यांदा आपल्या जवळच्या माणसांनी केली. हे का विसरता तुम्ही. वाव कुणी दिला. बीड जिल्ह्यावर बोलायला इतरांना वाव दिला कुणी. या सगळ्या गोष्टींचा विचार कधी करणार आहोत आपण. याबद्दल तर तुम्ही काहीच बोलत नाही. मला एक प्रश्न पडलाय, एवढं उत्तम करिअर तुमचं वर चाललं होतं, अन्न नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण मंत्री पदापर्यंत पोहोचलात तुम्ही. किती दिवस राहिलात. 73 दिवस. ते पण कसं, आज राजीनामा मागतायत का उद्या राजीनामा मागतायत, आज राजीनामा द्यावा लागतोय का उद्या द्यावा लागतोय, अशा परिस्थितीत. खरं तर तुम्ही स्वीकारलंच नव्हतं पाहिजे, स्वीकारलंच नव्हतं पाहिजे. काय गरज होती. या वाल्मिक कराड सोबत राहून आपली बदनामी होतीये. या वाल्मिक कराडमुळं आज बीड जिल्ह्यात जे काही घडलंय किंवा घडतंय, या वाल्मिक कराडमुळं घडतंय. हे 25 वर्षात कधीच नाही लक्षात आलं. तुम्ही जी काय पद पुढे पुढे भोगत गेलात, हा मागून त्याच पदांवर नको ते उद्योग करत गेला. म्हणजे मला इतकंच म्हणायचंय, या सगळ्या 25 वर्षात त्यानं तुमच्या सोबत राहून तुम्हाला धोका दिला. हा विचार कधी केलाय का. कधी केला का हा विचार. उत्तम वक्ते, विरोधी पक्षनेता, कृषी मंत्री, पालकमंत्री, तुमच्या भाषणाला लोक बघायला थांबायची, काय भाषण करतो म्हणून. आज काय झालं. 7 मिनिटं भाषण. अहो मुळात या सगळ्यांमध्ये परळीतले जे खून घडलेत ना, या त्यातल्याच लिस्ट मध्ये पहिला क्रमांक वाल्मिक कराडचा लागतोय. 2023, 2024 अगदी अलीकडची प्रकरण आहेत, पलीकडची प्रकरण तर काढलीच नाहीत. तरी देखील याच्याबद्दल एकही शब्द बोलत नाही तुम्ही. म्हणजे वाल्मिक कराडनं माती खाल्ली त्याचं काहीच नाही, पण माझ्या मातीची बदनामी का. अरे तिला बदनाम करणारा पहिला तुमच्याच जवळचा आहे, हे का नाही बघत आहे तुम्ही. ज्याला पोसलात, मोठा केलात, पद दिलीत, त्यांनीच वाट लावली, हे का नाही बघत आहे तुम्ही. कधी भाष्य करणार या गोष्टीवर. चुकून सुद्धा त्याला वाचवण्याचे प्रयत्न करू नका. चुकून सुद्धा. अजूनही तुमची वेळ गेलेली नाहीये. वाईट वेळ आलेली आहे मान्य आहे, पण अजून वेळ नाही गेली. चुकून सुद्धा याला जवळ करू नका परत. कारण
याला जसं वाचवायला जाल, जेवढं वाचवायला जाल तेवढं तुम्ही अडकत जाल. आतापर्यंत वाचवलं म्हणूनच त्याचं फावलं, हे क्लिअर आहे. वाचवल्यानं फावलंय, बाकी काय नाही, फक्त वाचवलं. एवढे सगळे गुन्हे आहेत. एकदा तरी सापडला का होतो कुठल्या गुन्ह्यात जेलमध्ये गेला? कधी ऐकलं का वाल्मिक कराड जेलमध्ये गेलाय? का नाही? का तर प्रत्येक वेळी वरद असतं पॉलिटिकल. प्रत्येक वेळी तुमच्या काय म्हणजे कसं आहे, करायचं सगळं आणि तुमच्या पाठीमागे येऊन दडायचं. मग कोण हात लावतंय? तुम्ही भाजपात, तो भाजपात. तुम्ही राष्ट्रवादीत, तो राष्ट्रवादीत. तुम्ही राष्ट्रवादी अजित पवार गटात, तो राष्ट्रवादी अजित पवार गटात. कधी विचार केलात का हा, की या माणसामुळं आज माझ्या आयुष्याची बर्बादी व्हायची वेळ आली? म्हणजे आपल्याला जे छातीत ठोकपणे एकेकाळी तुम्ही चालत असणारे नेते, आज काय झालं हे सगळं? कधीतरी विचार करा ना. तुमच्यावर एक कविता लिहिली आहे, तुमचाच फॅन आहे तो. म्हणजे फेसबुक तुमचं जे धनंजय मुंडे फेसबुक पेज आहे, धनंजय मुंडे फेसबुक पेज, या फेसबुक पेजवर एका तुमच्या समर्थकानं एक कविता लिहिली तुमच्या बर्थडेसाठी, तुमच्या वाढदिवसासाठी. तुम्ही वाचली की मला माहित नाही, पण तुमच्यासाठी ऐकवतो. बघा लोक तुमच्याबद्दल काय बोलतायत आणि तुम्ही काय करताय. बघा, कवितेचं नाव आहे धनंजय नावाचं झाड. धनंजय नावाचं झाड आहे कवितेचं नाव. आता त्याच्याच या सगळ्या कवितेमध्ये बरोबर तिसऱ्या कडव्यात एक वाक्य आहे. ते कडवं सांगतो. सुरुवातीला अगदी जे काही म्हटले तेही सांगतो. विश्रांतीला सगळ्यांची याच झाडाकडे धाव, सावलीच्या या झाडाचं आहे धनंजय नाव. बघा तुमचे समर्थक तुमच्याबद्दल काय बोलतायत आणि तुम्ही ज्यांना जवळ केलं ना त्यांनी काय केलं तुमच्याबद्दल. एकेकाळी हेच होतं, दाट सावलीचं झाड, पक्षी बसून खायचे याच झाडावर पाड. पुढं अघटित झालं, दृष्ट लागली ना राव, सावलीच्या या झाडाचं आहे धनंजय नाव. आता महत्वाचं आहे, अचानक झाडापाशी एक वावटळ आली, पान भरल्या फांद्यांची सारी पडझड झाली. सोबत्यांनीच घातला वर कुऱ्हाडीवर घाव, सोबत्यांनीच घातला वर कुऱ्हाडीचा घाव, सावलीच्या या झाडाचं आहे धनंजय नाव. अहो तुम्हाला तुमच्याच समर्थकांनी उत्तर दिलंय तुम्हाला. एक वावटळ तुमच्यापाशी आलं, सगळी पडझड करून गेलं, सोबत्यांनीच घातला वर कुऱ्हाडीचा गाव. कोण सोबती आहे? 25 वर्षे कुणाची मैत्री तुमची निकटवर्ती आहे, जवळचा कोण? सोबत्यांनीच घातला वर कुऱ्हाडीचा घाव, सावलीच्या या झाडाचं आहे धनंजय नाव. आता सांगा तुम्ही, तुमच्या समर्थकांनीच तुम्हाला उत्तर दिलंय, पण याच्यात सगळा विचार तुम्ही कधी केलाच नाही. झाला जनतेत असा खलनायक हा नेता. कुणी बनवलं खलनायक? कशामुळे झालात तुम्ही? अ मॅन ही नोन बाय कंपनी ही किप्स, असं म्हटलं जातं इंग्रजीमध्ये म्हण आहे. तुम्ही जशी माणसं तुम्ही ज्या माणसांबरोबर फिरतात त्या माणसांसारखे तुम्ही ओळखले जाता. कुणाला घेऊन फिरलात? वाल्मिक कराड. झाली घुसमट सारी समजून देता देता, तरी ठेविला संयम आणि देवावरी भाव, सावलीच्या या झाडाचं आहे धनंजय नाव. खरंच सांगतो तुम्हाला, तुमच्याकडे जे उत्तम गुण होते ना, त्या उत्तम गुणांना पोखरलं यांनी, वाट लावली सगळी चांगल्या गुणांची. आता सगळ्यात महत्वाचं, तुमच्याच समर्थकाने शेवटी म्हटलंय, यावा बहर झाडाला घ्यावा हृदयाचा ठाव, सावलीच्या या झाडाचं आहे धनंजय नाव. तुमच्याबद्दल समर्थक इतक्या चांगल्या पद्धतीनं अजूनही बोलतात, पण उत्तर देऊन ठेवलंय, सोबत्यांनीच केला वर कुऱ्हाडीचा घाव. कधी कळणार तुम्हाला हे? येणार आहे मी तिथं. तुमच्याच पत्नीनं तुमच्याच भाषणावर करुणा मुंडे यांनी काय म्हटलंय येणार आहे मी. शेवटाला तोच करणार आहे शेवट. तुम्ही जे भाषण केलं, या सगळ्या भाषणामध्ये, या सगळ्या प्रकरणामध्ये
आता त्याच्यावर प्रतिक्रिया पण उमटायला लागल्या. काय म्हणाले अंजली दमानिया? अहो तुम्हीच तुमच्या जवळची माणसं नेमली, त्यामुळे बदनामी झाली बीडची, हे का विसरताय? इतर कुणामुळे नाही बदनामी झाली. तुम्ही जी माणसं जवळ ठेवली, पोचली, वाढवली, आज त्यांनीच तुमच्यावर घाव घातला. आता करुणा मुंडे काय बोलल्या हे सांगतो आणि शेवट करतो या सगळ्या गोष्टीचा. करुणा मुंडेंनी स्पष्टपणे म्हटलंय, तुम्ही शेरोशायरी केलीत ना तुमच्या भाषणात, त्यांनी पण शेरोशायरी करूनच तुम्हाला उत्तर दिलंय. आता तुमचं एक ते वाक्य आहे त्या शेरोशायरीतलं, त्याच्यावर मी येणार आहे, पण ते काय म्हटल्यात बघा. त्या असं म्हणाल्यात, कुणी बदनामी केली बीडची? अहो तुमच्याच कारनाम्यामुळं बीड जिल्ह्याची बदनामी झाली, असं स्वतः करुणा मुंडे म्हणाल्यात. लोकांच्या हत्या, आपल्या समाजातील लोकांवर अत्याचार, स्वतःच्या बायकोच्या गाडीत रिव्हॉल्वर ठेवलं, तिला जिल्हाधिकारी कार्यालयात मारलं. तुमचे कार्यकर्ते इतक्या नीच पातळीला पोहोचलेले आहेत, तरी तुम्ही त्यांना पाठीशी घालता, असा सवाल करुणा मुंडे यांनी केलाय. आणि आता तुमचा जो शेर आहे ना, त्या शेरावर त्यांनी एक शेर टाकलाय. ते चोरावर मोर म्हणतात, मी शेरावर मोर म्हणतो. आता काय म्हटले बघा त्यांनी. तुम्ही एक वाक्य म्हटलेलं आहात, मुझे भी मोम का पुतला समझ रहे हो क्या, तुम्हारे लोह से ये लोहा पिघल नहीं सकता. त्यांनी त्यात उत्तर दिलंय, काय तुम्ही लोखंड आहात असं म्हणताय, चला मान्य आहे, ठीक आहे, एक लोखंड दुसऱ्या लोखंडाला कापू शकत नाही, वितळवू शकत नाही, पण मुंडे साहेब, या लोखंडावर चढलेला गंजच या लोखंडाला एक दिवशी संपवतो. हे त्यांनी उत्तर दिलंय. आणि नंतर जो शेर टाकलाय ना, तो तुमच्याच समर्थकांनी लिहिलेल्या या सगळ्या कवितेला साजेसा आहे. त्यात त्यांनी म्हटलंय, कोई पेड़ के कटने का किस्सा न होता, कोई पेड़ के कटने का किस्सा न होता, यदि उस कुल्हाड़ी के पीछे उसका हिस्सा न होता. हे स्पष्ट केलंय त्यांनी. तुम्हीच पोचलेल्या, तुम्हीच जवळ केलेल्या, तुम्हीच त्यांना आतापर्यंत पाठीशी घातलेल्या याच कुऱ्हाडीनं तुमचा घात केला आणि त्यांनीच तुमच्यावर घाव घातला. आता अशा वाल्याची जी काही ख्याती, कसली ख्याती, तो विख्यात आहे. या वाल्यामुळे बदनामी झाली हे जगाला ओरडून सांगा आणि मग बोला. या 20 मिनिटांच्या, या 7 मिनिटांच्या भाषणात एकदा तरी महादेव मुंडेंवर बोलला असतात तर ज्ञानेश्वरी मुंडेंना खूप समाधान वाटलं असतं, पण नाही बोललात तुम्ही. या वाल्मिक कराडनं करून ठेवलेले कांड आज तुम्हाला भोगावे लागतायत. म्हणून मला इतकंच म्हणायचंय जाता जाता, एक गोष्ट तुम्हीही लक्षात ठेवा, धनुभाऊ, वाल्यानं माती खाल्ली तेव्हा बीडची बदनामी नाही झाली. पात्रा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बात.